उद्या आहे काळ भैरवनाथ जयंती. नेमकी काय कथा आहे? पौराणिक कथा. दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी दिवशी काल भैरवनाथ जयंती साजरी केली जाते. धार्मिक आख्यायिकानुसार या दिवशी भगवान शंकराने काल भैरव अवतार घेतला होता. नेमकी पौराणिक कथा काय हे जाणून घेणार आहोत. धार्मिक आख्यायिकानुसार या दिवशी भगवान शंकराने कालभैरवाचा अवतार घेतला. शिव महापुराणात वर्णिलेल्या ब्रह्माजी आणि भगवान विष्णू यांच्यातील संवाद हा कालभैरवाच्या उत्पत्तीशी संबंधित आहे. याला काय झालं, भगवान विष्णूने ब्रह्माजीला विचारलं की या विश्वाचा सर्वोत्तम निर्माता कोण आहे. या प्रश्नाला उत्तर देताना ब्रह्माजीने स्वतःला श्रेष्ठ म्हटलं. ब्रह्माजीचं उत्तर ऐकून भगवान विष्णू त्यांच्या बोलण्यातील अहंकार आणि अति आत्मविश्वासाने क्रोधित झाले आणि एकत्रितपणे आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी 4 वेदांकडे गेले. सर्वप्रथम ऋग्वेदात पोचले. ऋग्वेदात त्याचे उत्तर ऐकले तेव्हा तो म्हणाला, शिव श्रेष्ठ आहे, तो सर्व शक्तिमान आहे आणि त्याच्या सर्व सजीव सामावलेले आहेत. हा प्रश्न यजुर्वेदाला विचारला असता त्याने उत्तर दिलं, ज्याची आपण यज्ञाद्वारे पूजा करतो तो श्रेष्ठ आहे आणि तो महादेवाशिवाय दुसरा कोणी असू शकत नाही. ब्रह्माजीचा अहंकार शांत झाला नाही आणि त्यांच्या उत्तरावर ते जोरजोरात हसायला लागले. त्यावेळी महादेव दिव्य प्रकाशाच्या रूपात तेथे पोहोचले. शिवाला पाहून ब्रह्माचं 5वं मस्तक रागाच्या आगीत जळू लागलं. त्याच वेळी भगवान शंकराने आपला अवतार निर्माण करून त्याला काल असं नाव दिलं. सांगितले की तो कालाचा म्हणजे मृत्यूचा राजा आहे. काळाचा किंवा मृत्यूचा राजा दुसरा कोणी नसून शिवाचा अवतार भैरव होता. भैरवाने ब्रह्माचं जळणारं डोकं ढळापासून मिळवलं. यावर भगवान शंकराने भैरवाला सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देण्यास सांगितलं, जेणेकरून तो ब्रह्माचा वध करण्याच्या पापापासून मुक्त होऊ शकतो. भैरवाच्या हातातून ब्रह्माचं डोकं पडलं. काशीमध्ये ज्या ठिकाणी ब्रह्माचं कापलेलं मस्तक पडलं त्या ठिकाणाला कपालमोचन तीर्थ म्हणतात. याच दिवसापासून कालभैरव कायमस्वरूपी काशीमध्ये वास्तव्यास आहे. असं मानलं जातं की जो कोणी काशी यात्रेसाठी जातो किंवा तेथे राहतो त्याने कपालमोचन तीर्थाला अवश्य भेट द्यावी. अशा प्रकारे कालभैरव प्रकट झाले. ब्रह्माचं धड वेगळं करण्यासाठी मात्र खऱ्या अर्थाने कालभैरवाची उत्पत्ती झाली. ब्रह्माला 5 मस्तक होते आणि ब्रह्मदेवाला मात्र अहंकारापासून अहंकार झाला आणि तेव्हाच मात्र खऱ्या अर्थाने 5वं दड जळालं आणि ते मस्तक मात्र दूर करण्यासाठी कालभैरवाचा जन्म झाला. अशा प्रकारची पौराणिक कथा आहे. जय श्री कालभैरवाय नमस्तुते. जय श्री ओम नमः शिवाय. कालभैरवनाथ जयंती ज्याला भैरवी अष्टमी काल अष्टमी असे म्हटलं जातं. भगवान शिवाचं भयंकर आणि संरक्षणात्मक स्वरूप कालभैरव यांना समर्पित आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जाणारा या वर्षीचा उत्सव शुक्रवार 22 नोव्हेंबर 2024 रोजी येतो. भक्त कालभैरवांना काळ, विनाश आणि परिवर्तनाचा देव मानतात. त्यांना रक्षण करणारे शक्तिशाली संरक्षक म्हणून पोचतात. वाईट आणि नकारात्मक दूर करा. काशीचा कोतवाल किंवा वाराणसीच्या पवित्र शहराचा रक्षक म्हणून ओळखले जाणारे कालभैरव भक्तांना भीती, पाप आणि अडचणीपासून मुक्त करतात असं मानलं जातं. कालभैरव ज्याला बाबा कालभैरव म्हणून पूजलं जातं हे भगवान शिवाच्या सर्वात शक्तिशाली आणि भयानक रूपांपैकी एक आहे. कालभैरव म्हणून ओळखले जाते. कालभैरव विनाश आणि पुनरुत्पादनाच्या शक्तींना मूर्त रूप देतो. त्यांचं नाव काल म्हणजे वेळ किंवा मृत्यू आणि भैरव एकत्र करते, जे दहशत किंवा भयंकर स्वरूप दर्शवते. हिंदू प्रतिमा शास्त्रात कालभैरव हे भयंकर अभिव्यक्तीसह चित्रित केले गेले आहे. कवट्या, साप आणि शक्ती आणि मुक्तीचं प्रतीक असलेल्या हारांनी सजलेला आहे. बऱ्याचदा त्याला कुत्र्यांबरोबर पाहिले जाते, जे निष्ठा, दक्षता आणि संरक्षणाचं प्रतिनिधित्व करते आणि त्यांचं दैवी वाहन मानलं जातं.
त्यांचे तीव्र स्वरूप असूनही कालभैरव भक्तांद्वारे दयाळू संरक्षक आणि अडथळे दूर करणारा म्हणून पूज्य आहे. कालभैरवाची उपासना केल्याने धैर्य, लवचिकता आणि जीवनातील आव्हानांना तोंड देण्याची शक्ती मिळते. असं मानलं जातं कालभैरव केवळ एक संरक्षक म्हणूनच नव्हे, एक परावर्तन शक्ती म्हणून देखील पाहिलं जातं, जे त्यांच्या अनुयायांना आध्यात्मिक वाढीसाठी पृथ्वीवरील आसक्तीपासून मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन करतात. कालभैरव संरक्षक म्हणून पाहिले जातात. नकारात्मकता, वाईट शक्ती आणि आंतरिक भीती दूर करतो. त्याची तीव्र ऊर्जा एखाद्याचे सभोवताल आणि मन शुद्ध करतं असं मानलं जातं. कोतवाल किंवा काशीचे संरक्षक म्हणून कालभैरव सत्य आणि धार्मिकतेचे समर्थन करणाऱ्या न्यायी देवता म्हणून पूज्य आहे. कालभैरव राहू आणि शनी यांच्याशी जवळून संबंधित आहे. हे दोन ग्रह आहेत जे एखाद्या व्यक्तीच्या ज्योतिषीय तक्त्यामध्ये नकारात्मकता ठेवल्यास आव्हाने आणि संकटे आणू शकतात. राहू आणि शनीच्या अशुभ प्रभावामुळे प्रभाव झालेल्यांना कालभैरवाची उपासना केल्याने आराम आणि शांतता मिळू शकते. त्यांचे आशीर्वाद या ग्रहदोषांचे परिणाम कमी करण्यात, कष्टाची कालावधी आणि कर्माची आव्हाने कमी करण्यात या प्रभावामुळे मदत होते. अशा प्रकारे आहे कालभैरवनाथाचं वर्णन.